फाउंडेशन न वापरता सुद्धा सुंदर नॅचरल डुई मेकअप शक्य आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट, ब्युटी कंटेंट क्रिएटर आणि मला नेहमीच आवडतं मेकअप बद्दल टिप्स आणि ट्रिक्स शेअर करायला। तुम्ही पाहत असलेला हा मेकअप मी फक्त एकच प्रोडक्ट पॅलेट यूज करून क्रिएट केलेला आहे। काय तुम्हाला विश्वास बसतो आहे की नाही? हा प्रोडक्ट पॅलेट थोडा अंडररेटेड आहे। मोस्ट ऑफ द मेकअप आर्टिस्ट ते यूज करतात, सलोन्स मध्ये सुद्धा यूज करतात, पण त्याबद्दल फारसं बोलल्या जात नाही, कोणी सांगत नाही। कुठल्या पण मेकअपचा बेस, मेकअपची सुरुवातच यापासून होते। मी आज बोलत आहे क्रेयोलॉन सुप्रा कलर पॅलेट बद्दल। आजचा हा संपूर्ण मेकअप लुक मी हा एकच प्रोडक्ट पॅलेट यूज करून क्रिएट केलेला आहे। क्रेयोलॉन सुप्रा कलर पॅलेट मध्ये तुम्हाला हवे असणारे सर्वच प्रोडक्ट अवेलेबल आहे, म्हणजे अगदी कन्सिलर पासून कॉन्टोर पर्यंत। तर फाउंडेशन यूज न करता ओनली क्रेयोलॉन सुप्रा कलर यूज करून आजच्या या मेकअप ट्युटोरियलला सुरुवात करूया। स्टेप नंबर 1, स्किन प्रेप अँड प्राइम। कुठल्या पण फ्लॉलेस मेकअपची की म्हणजे स्किन प्रेप अँड प्राइम, म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग। आपण क्लिन्झिंगसाठी इथे बघू शकताय तुम्ही सेटाफिलचं जेंटल क्लिन्झर यूज केलेला आहे, किंवा ते नसेल तर तुम्ही टिश्यू पेपर सुद्धा यूज करू शकता। छान संपूर्ण चेहरा क्लीन करायचा आहे आणि नेक्स्ट स्टेप आता येते आहे टोनिंग। कुठल्या पण प्रकारचं मॉइश्चरायझिंग असणारं किंवा तुमच्या स्किनला छान हायड्रेशन देणारं टोनर नेहमीच यूज करायला हवं। या ठिकाणी मी हे मॅक कॉस्मेटिकचं प्रेप प्लस प्राइम फिनिशिंग मिस्ट यूज करते आहे। खूप हायड्रेटिंग आहे हे बघू शकताय तुम्ही, आणि जेंटली स्प्रे करायचं, अगदी हळूवार स्प्रे करायचं स्किनवर आणि थोडं ते स्किनमध्ये पेनिट्रेट होऊ द्यायचं, ॲब्सॉर्ब होऊ द्यायचं। आता नेक्स्ट स्टेप आहे, या ठिकाणी मी एम्ब्रॉलिसची क्रीम घेतलेली आहे। ही ऑल इन वन पर्पज अशी मला ही क्रीम वाटते, म्हणजे ही तुमच्या स्किनला मॉइश्चराइज करते, हायड्रेट करते, सोबतच ती ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा तुम्ही त्याला यूज करू शकता। अगदी थोडीशी घ्यायची आहे, बघू शकताय, आणि मी अशा ह्या ब्रशनी ती अप्लाय करते आहे। हा डेन्स ब्रश नाही आहे, साधा ब्रश आहे। हा क्रीमी प्रोडक्ट्स यूज करण्यासाठी प्रॉपरली मोस्टली यूज केला जातो, बघू शकताय तुम्ही। या ठिकाणी आपली स्किन प्रेप तर छान झालेली आहे, पण आपल्या स्किनला, आपल्या संपूर्ण मेकअपला अजून छान डुई असा ग्लोईनेस देण्यासाठी हे शुगरचं मी इल्युमिनेटिंग मॉइश्चरायझिंग लावते आहे। त्याचा शेड आहे पीच पॉपिन, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी अगदी थोडंसंच घ्यायचं आहे आणि संपूर्ण चेहऱ्याला लावायचं आहे। तुम्ही ही शाईन बघू शकताय, इन्स्टंट आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची शाईन आलेली आहे। कॅन यू सी? स्टेप नंबर 2, क्रिएटिंग फ्लॉलेस बेस। फ्रेंड्स, या ठिकाणी आपण आपला बेस क्रिएट करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं फाउंडेशन यूज करणार नाही। या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त क्रेयोलॉन सुप्रा कलर पॅलेट यूज करणार आहोत। हिअर्स द मॅजिक स्टार्ट। या क्रेयोलॉन सुप्रा कलरमधला हा FS24 शेड मी घेतला आहे। हा प्रोडक्ट फार क्रीमी आहे आणि ड्राय स्किनसाठी छान आहे, खूप पॅची केकी मूड्स दिसणार नाही। त्या कन्सिलरला अप्लाय करायसाठी मी हा फ्लॅट ब्रश सुद्धा घेतलेला आहे। कन्सिलर घ्यायचं आहे आपल्याला ब्रशवर, आणि तुम्ही बघू शकता अंडर द आय, अराउंड द माउथ, कॉर्नर ऑफ द नोज, फोरहेड, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पिगमेंटेशन दिसत आहे किंवा पॅचेस दिसतात आहे त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। छानपैकी प्लेस करायचं प्रोडक्टला आणि काही फ्यू सेकंद ते तिथे सेटल डाऊन होऊ द्यायचं, म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे आपल्याला चांगला मिळतो। हा आता आपण प्लेसमेंट केलेली आहे कन्सिलरची। एकतर तुम्ही बोटाच्या साह्याने त्याला मेल्ट डाऊन करा, सेट डाऊन करा, कारण बोटामध्ये एक वार्मथ असते, उष्णता असते, त्यामुळे हा छान आपल्या फेसवर मेल्ट डाऊन होतो आणि सेट होतो। किंवा तुम्ही ब्युटी ब्लेंडर यूज करू शकताय। तुम्ही बघू शकताय असं डॅम्प, अगदी हलकं छान स्पॉन्जी ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आणि त्यांनी तुम्ही छान त्याला ब्लेंड करायचं आहे। प्रोडक्टला घासायचं नाही आहे, अगदी हळूवारपणे जेंटली प्रोडक्टला ज्या ठिकाणी आपण प्रोडक्ट अप्लाय केला आहे तिथेच प्रेस करायचं आहे, तिथेच ब्लेंड करायचं आहे। नाव आता आपल्याला या कन्सिलरला सेट करण्यासाठी, प्रॉपरली तो लुक देण्यासाठी क्रेयोलॉन सुप्रा पॅलेटमधला FS28 हा शेड मिळते आहे। हा शेड मीडियम टू फेअर स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे, पण जर तुम्ही जास्त फेअर असाल किंवा गोरे असाल तर तुम्ही यातलाच FS
29 हा शेडसुद्धा यूज करू शकता. मी इथे अप्लाय करते आहे आणि अगदी ब्रशवर घ्यायचा आहे, ब्रशनेच अप्लाय करते आहे. पहिले प्रोडक्टला प्लेस करते आहे मी या ठिकाणी अर्ध्या फेसवर प्लेस केलेला आहे आणि सेम ब्युटी ब्लेंडरनी त्याला व्यवस्थित ब्लेंड करते आहे. पॅक करायचं आहे. कुठल्याच प्रकारचं पॅचीनेस किंवा केकीनेस ते तुम्हाला दिसणार नाही. अगदी सिमलेसली इफर्टलेसली हा प्रोडक्ट आपल्या फेसवर छान ब्लेंड होतो आणि स्किनमध्ये छान प्रॉपरली सेट होतो. तुम्ही बघता आहात की मी कुठल्याच प्रकारच्या फाउंडेशनला हात न लावता असा प्रॉपरली ब्लेंडेड लुक क्रिएट केलेला आहे. आपण या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं फाउंडेशन यूज केलेलं नाही. नाउ स्टेप नंबर 3 टू कॉन्टोर, हायलाइट अँड ब्लश. तर आपण आपल्या फेसला कॉन्टोर करायसाठी बघू शकताय तुम्ही या ठिकाणी सेम पॅलेटमधला क्रेयोलन सुप्रा कलर पॅलेटमधला हा मी NG1 हा शेड घेते आहे. ॲज अ कॉन्टोर म्हणून मी यूज करते आहे आणि तुम्ही इथे कॉन्टोरची प्लेसमेंटसुद्धा बघू शकताय कसं अप्लाय करते, कुठे कुठे लावते आहे मी त्याला. आता आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे. हायलाईट करण्यासाठी सुद्धा मी सेम क्रेयोलन सुप्रा कलर पॅलेटमधला हा FS22 हा शेड नंबर घेते आहे आणि पुन्हा सेम फ्लॅट ब्रश घेतलेला आहे आणि हाय पॉईंट्सवर आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे. थोडंसं आपले हाय पॉईंट्स फोकस आउट होण्यासाठी. तुम्ही बघू शकताय मी फोरहेडवर अप्लाय केलेला आहे, त्यानंतर नाकाच्या शेंड्यावर. आता आपल्याला ब्लश ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी मी हे तुम्ही बघू शकता स्विस ब्युटीचं चिक अँड टिंट ब्लश घेतलेला आहे, स्ट्रॉबेरी सिझल. आणि त्यासाठी पुन्हा फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. फ्लॅट ब्रशने प्रोडक्ट मी पिक केला आणि हातावर थोडासा डॅप केला आहे. डिरेक्टली फेसवर कलर प्रोडक्ट मोस्टली लावायचे नाही, अवॉइड करायचे. कारण प्रोडक्ट आपण हे बिल्डअप करू शकतो. आपल्याला जेवढा प्रोडक्ट हवा आहे तेवढा आपण अप्लाय करू शकतो. पण हे क्रीम प्रोडक्ट्स आहे, याचा स्टेन फेसवर राहतो आणि तो इझिली नंतर ब्लेंड होत नाही. 1 by 1 मी कॉन्टोर, हायलायटर आणि ब्लशर ब्लेंड करते आहे. पहिले कॉन्टोरला व्यवस्थित प्रॉपरली डॅम ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड करताना या ठिकाणी तुम्ही पहिलंच कॉन्टोर लाईन आणि हायलायटरची लाईन थोडी सिमलेस देण्यासाठी थोडं तुम्ही तिथे ब्लेंड केलं तरी चालतं, कारण ते आपल्याला सिमलेस दिसलं पाहिजे, एकसारखं संघ दिसलं पाहिजे. आता तुम्ही माझा मेकअप पण बघू शकताय साईड बाय साईड की एका विंडोमध्ये मी बोलते आहे, दुसऱ्या विंडोमध्ये तुम्हाला मी दाखवते आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की माझा मेकअप असा कुठेच पॅची केकी दिसत नाही. अगदी सिमलेस ब्लेंडेड लुक आपल्याला मिळाला आहे. नाउ स्टेप नंबर 4 to set all our cream products with loose powder, contour powder and blush. ओके, तर आता आपल्याला ह्या कॉन्टोर आणि हायलायटर आपण प्रॉपरली प्लेस केल्यामुळे आपल्या स्किन असं स्कल्प्टेड दिसतो आहे. शार्पनेस आपल्या फेसवर ऑलरेडी क्रिएट झालेली आहे. पण ह्या क्रीम प्रोडक्टला व्यवस्थित सेट करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी आता आपण पावडर प्रोडक्ट्स यूज करणार आहे. पावडर प्रोडक्ट्स यूज करायच्या आधी पुन्हा सेम ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आणि डोळ्याच्या खाली एकदा पुन्हा तो व्यवस्थित ब्लेंड करायचा, कारण त्या ठिकाणी लगेच क्रिजेस पडतात. लूज पावडर यूज करणार आहे. त्यासाठी हे लॉरा मर्सीचं ट्रान्सल्युसंट लूज सेटिंग पावडर यूज केलेला आहे. त्यासाठी हा पिझ्झा पफ मी घेतलेला आहे. प्रोडक्ट पिझ्झा पफवर घ्यायचा. सर्वात पहिले अंडर द आय लावायचा आहे, अप्लाय करायचा आहे, कारण त्या ठिकाणी क्रिजिंग फार लवकर होते. त्यानंतर आपण जिथे आपलं कॉन्टोरिंग केलं होतं त्याच्या खाली आपल्याला लूज पावडर लावायचं आहे. हे ट्रान्सल्युसंट पावडर आहे, याला कुठला प्रकारचा कलर पिगमेंट यात नाही, त्यामुळे आपल्याला एकदम नॅचरल लुक मिळतो. नाव आता आपल्याला कॉन्टोरिंग पावडर यूज करायचं आहे. त्यासाठी हे माय ग्लॅमचं मी डुओ कॉन्टोर आणि ब्रॉन्झर पावडर कॉम्प्रेस पावडर प्रोडक्ट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडासा अँगल असलेला ब्रश मी घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पावडरसुद्धा जिथे कॉन्टोर आपण केलं होतं ज्या ठिकाणी तिथेच अप्लाय करायचं आहे, कारण हा लक्षात ठेवा फ्रेंड्स, हा जो कॉन्टोर पावडर आहे याच्यामध्ये पिगमेंट आहे आणि ते पिगमेंट पण कूल टोनवाले पिगमेंट्स आहे. का जर त्याची प्लेसमेंट चुकली, ब्लेंडेड नीट झालं नाही तर तुमचा संपूर्ण मेकअप लुक हा खराब होऊ शकतो, डिस्ट्रॉय होऊ शकतो. त्यामुळे इथे या ठिकाणी
पावडरची प्लेसमेंट, त्याचं ब्लेंडिंग पण तेवढं इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. त्या ब्रशनी फक्त कॉन्टोरवर ते अप्लाय करते, कारण ते क्रीम कॉन्टोर आहे, त्याला नीट सेट करण्यासाठी. कॅन यू सी थर्ड जी स्टेप आहे ते पावडर ब्लश. क्रीम ब्लशला सेट करण्यासाठी या ठिकाणी मी फेसेस कॅनडाचं हे बेरी ब्लश सिंगल प्रोडक्ट आहे हा, हे यूज करते आहे. सेम ब्रश यूज केला, मी अप्लाय करते आहे. अप्लिकेशन झाल्यानंतर त्या ब्रशला मी क्लीन केलं पहिले आणि मग संपूर्ण जे पावडर प्रोडक्ट आपण अप्लाय केले होते त्याला एक ब्लेंड करायचा, परफेक्टली सिमलेस दाखवायचा प्रयत्न करते. कुठे पण फेसवर हार्श लाईन्स दिसत नाही आहे. अगदी स्टेप नंबर 5 आय मेकअप, लिप्स कलर अँड हायलायटर. आपला या व्हिडिओचा मेन जो टॉपिक आहे तो क्रेयॉन सुप्रा कलरचे शेड्स कसे यूज करायचे, त्यामुळे आय मेकअप लिप्स मी थोडे फास्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आय शॅडो तुमच्या चॉईसचा तुम्ही निवडू शकता आणि बेससाठी मी हे ब्लशरच घेतलं होतं कारण ते व्यवस्थित तिथे सेट होतं. त्यानंतर ही आता मायग्लॅमचा ब्रॉन्झिंग शेड मी माझ्या आयलिडवर लावलेला आहे. प्रॉपर कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केलेला आहे. मिस क्लेअरची पेन्सिल आहे, याचा शेड आहे रामा ब्लू. त्यांनी एक लायनर अप्लाय केलेला आहे, फास्टमध्ये दाखवते मी तुम्हाला. आणि त्याला प्रॉपरली ब्लेंड केलेला आहे. मस्करा लावलेला आहे, काजळसुद्धा लावलेला आहे. मस्करा, काजळ आणि आयलायनरमुळे हा आपला कम्प्लीट लुक दिसतोय. कॅन यू सी, बघू शकताय तुम्ही की मी वेट अँड वाईल्डचं हायलायटर यूज केलेलं आहे. हाय पॉईंट्सवर अप्लाय करायचं आहे, थोडं नाकाच्या शेंड्यावर लावलेलं आहे आणि आयब्रोच्या खाली पण अप्लाय केलेलं आहे. कॅन यू सी, जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे लिपस्टिक. आजचं हे लिपस्टिक मी विदाऊट एनी लिपस्टिक म्हणजे प्रॉपर लिपस्टिकची जी स्टिक असते ते यूज न करता हा शेड मी क्रिएट केलेला आहे. त्यासाठी या ठिकाणी मी स्विस ब्युटीची लिप लायनर पेन्सिल्स यूज केलेला आहे. सगळ्यात पहिले ही रेड, चेरी रेड हा कलर आहे, याने लिप लाईन करून घेतलं, थोडंसं त्या लिपमध्ये फिल केलेला आहे कलर. त्यानंतर ही के ब्युटीची जी काजळ पेन्सिल आहे त्याने थोडंसं त्याला डिमेन्शन देण्यासाठी कॉर्नरलाच अप्लाय केलेली आहे. कॉर्नर क्रिएट करून घेतलेली आहे, लिप लाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर मी माझ्या फिंगर्सनेच ते छान ब्लेंड करते आहे. कॅन यू सी, बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर मी हा शुगरचा लिप ग्लॉस अप्लाय करते आहे. ओके, ठीक आहे. आता संपूर्ण मेकअपला सेट करण्यासाठी या ठिकाणी मी स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर यूज करणार आहे. जेंटली स्प्रे करायचं आहे संपूर्ण फेसवर, बघू शकताय तुम्ही. आणि त्याला थोडं ड्राय होऊ द्यायचं. अँड हिअर्स द फुल फेस मेकअप विदाउट यूजिंग एनी फाउंडेशन अँड ओनली यूजिंग सिंगल प्रोडक्ट पॅलेट, दॅट इज क्रेयॉन सुप्रा कलर पॅलेट. अगदी फ्लॉलेस, क्लीन, नॅचरल, डुई दिसणारा हा मेकअप लुक मी फक्त क्रेयॉन सुप्रा कलर पॅलेट यूज करून क्रिएट केलेला आहे विदाउट यूजिंग एनी फाउंडेशन. जबरदस्त, अगदी परफेक्ट दिसतोय. कॅन यू सी. तर हा मिनिमलिस्टिक मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत गुड बाय.